अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभर सुरू केलेल्या भेसळखोर आणि अंमली पदार्थ विक्रेत्यांविरोधातील धडक कारवाईच्या समर्थनार्थ सांगली जिल्ह्यातील डिग्रज येथे ग्रामस्थांनी आंदोलन केले। स्वतंत्र भारत पार्टीच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आलेल्या निवेदनात दूध, दुग्धजन्य पदार्थ, इतर खाद्यपदार्थ तसेच जीवनावश्यक औषधांमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ होत असल्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली। या भेसळीमुळे सर्वसामान्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून भेसळखोरांकडून कोट्यवधी रुपयांचा नफा कमावला जात असल्याचा आरोप करण्यात आला। निवेदनात मावा, गुटखा, अफू, गांजा आणि इतर अंमली पदार्थांच्या विक्रीवर बंदी असतानाही त्यांचा खुलेआम व्यापार सुरू असल्याचे नमूद करण्यात आले आहे। त्यामुळे राज्यातील तरुण पिढी व्यसनाधीन होत असून गंभीर आजारांना बळी पडत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली। तुकाराम मुंढे यांनी अन्न आणि औषध प्रशासनात रुजू झाल्यानंतर भेसळखोर आणि अंमली पदार्थ विक्रेत्यांविरोधात प्रभावी कारवाई सुरू केल्याने अशा घटकांमध्ये धास्ती निर्माण झाली असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले। राज्य सरकारने त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून ही मोहीम अधिक तीव्र करण्याची मागणीही करण्यात आली। या आंदोलनात अनिल पाटील, तानाजी जाधव, महादेव शिरसाट, कुमार पाटील, अशोक पाटील, रमेश श्रीबेकर, प्रकाश मगदूम, प्रकाश साळुंके, देवगोंडा पाटील, अजित लांडे, सुभाष पाटील, शशिकांत सूर्यवंशी, बबन आवटी, महावीर आवटी, सुजित साळुंके यांच्यासह मोठ्या संख्येनं ग्रामस्थ सहभागी झाले होते। स्वतंत्र भारत पार्टीचे सांगली जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले। महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली आहे, मात्र ही कर्जमाफी करताना अनेक अटी आणि निकष लावल्यामुळे लाखो शेतकरी ह्यापासून वंचित राहिलेले आहेत। शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देतो किंवा शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करतो असे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं, मात्र त्यांनी तो शब्द पाळला नाही। त्यामुळं शेतकऱ्यांची कर्जमाफी ही चुकीची झालेली आहे। तर शेतकऱ्यांचा सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा झाला पाहिजे, त्याशिवाय आमचे आंदोलन थांबणार नाही। तसेच राष्ट्रवादीचे नेते माननीय रोहित पवार साहेब आंदोलनाला बसलेले आहेत, त्यांच्या कर्जमुक्तीच्या आंदोलनास आमचा मौजे डिग्रजच्या वतीने पूर्ण पाठिंबा आहे।